तर आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून आलेले आहेत आणि आमच्या कॅन्डीची रांग बघा कुठपर्यंत गेली। तुम्ही सर्वांना डिझेल द्याले आणि फक्त शेतकऱ्यांसाठी फक्त 2000ची लिमिट आहे सर। शेतकऱ्याचं 2000 मध्ये काय होणार? शेती नाही पिकल्यावर तुम्ही काय खाणार आहेत उद्या? कलेक्टरला असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्व काही साईटा बंद करून फक्त शेतकऱ्याला डिझेल पुरवा। नंतर तुम्ही रोड हे पावसाळ्यात बी करू शकता। रोडवर काही शेतकरी जाणार नाही, पण नाही पिकल्यावर काय खाणार आहेत तुम्ही? त्यामुळे पहिल्यांदा सर्वात अगोदर शेतकऱ्याला डिझेल पुरवण्यात यावे आणि नंतर तुमच्या रोडला गुत्तेदाराला काय द्यायचे तर द्या। अगोदर शेतकऱ्याचे सगळे काम करण्यासाठी त्यांना डिझेल द्यावे अशी मागणी करतो कलेक्टरला। बाकी काय नाही सर। कधीपासून आले भैया तुम्ही? 5 वाजल्यापासून, सकाळी 5 वाजल्यापासून आलो। काय आता अडचणी काय? अडचणी आम्हाला रात्रभर ट्रॅक्टर चालवला आम्ही आणि आता आलो पहाटे 4 वाजता येऊन झोप लागली की आमच्या मित्राचा फोन आला, म्हणजे या फडसाहेबाच्या पंपावर डिझेल आलं। इथं पाहिलो तर अगोदर टाक्या लोक भरून आले आणि आमच्यासाठी पंप बंद ठेवलाय। म्हणजे 11 वाजता चालू करून 12 वाजता चालू करू। आम्हाला पाण्याचा थेंब सुद्धा नाही। सकाळपासून इथं बसलो आम्ही। ही बॉटल बघा, आम्ही पाणी बॉटल 20 रुपयाची पाणी बॉटल आणून पेलं, मध्ये इथं पाणी नाही, काही नाही। आतापर्यंत बसवले, आणखी तुमच्या समोर टँकर उभे आहे, आता आम्हाला आणखीन वेटीस धरले जाईल आणि कोणाचे पाठीमाग मोठाले वाहन आले की त्याचे काढून द्याले। आम्हाला 2000 रुपयाच्या पुढे एक थेंबी नाही म्हणले। 2000चं एका कोपऱ्यात बसायला आमच्या ट्रॅक्टरचे डिझेल 2 एकर 3 एकर रान होत नाही। काय करायचं 2000 रुपये डिझेल घेऊन? ट्रॅक्टर घेऊन या म्हणले। आम्ही कॅन आणले, ट्रॅक्टर पण आणले आम्ही। ट्रॅक्टर पण आम्ही आणलेले तिथे एका उभे आहेत। ट्रॅक्टर मध्ये पण तेवढे द्यालेत। हा, जास्त नाही लिमिट, ते पूर्ण वानायला द्याले तेवढे देणार आहेत। 500 रुपयाचं ट्रॅक्टर मध्ये बी 2000ची लिमिट ठेवली आहे। 500 रुपये ट्रॅक्टर, 500 रुपयाचं तेल ट्रॅक्टर इथं पेट्रोल पंपापर्यंत आणायला 500 रुपयाचं लागायले आणि 1500 रुपयाचं आम्ही चालू पूर्ण दिवस चाललाय। काम बी होईना, पाऊस जवळपास आलेलाच आहे। शेतीचे कामं भरपूर राहिलेले आहेत आणि पंपवाले म्हणाले आरशी बुक द्या किंवा 7/12 द्या आणि देणाऱ्याला 200-300 लिटर संध्याकाळी 12च्या नंतर द्यायला आणि शेतकऱ्याला म्हणजे 2000च्या वरी काय देईनच। ही एकंदरीत बघितलं तर दिवसेंदिवस डिझेल टंचाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली गैरसोय होताना पाहायला मिळत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।